राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। यात कृषी, वीज, उद्योग यासह विविध क्षेत्राकरता घोषणा करण्यात आलेल्या आहेत। जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं। तर हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली। अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे ते आपण बघतो आहोत। एकतर 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन वाटप, पुढील 5 वर्ष मोफत रेशन योजना, जनधन योजनेअंतर्गत 5 कोटी जनता लाभार्थी, अशा वेगवेगळ्या गोष्टी यात नमूद करण्यात आलेल्या आहेत। आपण या सगळ्या संदर्भात थेट आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे, काय सांगता येईल, काय कसं बघता येईल याकडे? खरं तर प्रणाली, तुम्हाला आवाज येतोय? ही निवडणूक लढतंय आणि त्यामुळे या जाहीरनाम्यावर भाजपचा जो जाहीरनामा आहे त्याची कुठेतरी छाप उमटताना आपल्याला बघायला मिळते आहे। जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे मुळात या जाहीरनाम्याची सुरुवात सबका साथ सबका विकास या मोहिमेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आणि सहभाग अशा वाक्याद्वारे करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सबका साथ सबका विकास ही टॅगलाईन जी आहे ती भाजपची आहे आणि गेले 2 लोकसभा निवडणुका त्यांनी या पद्धतीची टॅगलाईन वापरलेली आहे आणि त्याला आमची साथ आहे असं या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 80 कोटी नागरिकांना मोफत राशन हे भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आहे। जनधन योजनेअंतर्गत 50 कोटी जनतेला लाभार्थी झालेले आहेत। हे राष्ट्रवादी नाही प्रणाली, क्षमा करा, आपल्याला इथे थांबावं लागतंय कारण आपला आवाज सलग आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला अधिक सांगत होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, त्यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे याविषयी त्या सांगत होत्या।